तर छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका विवाहित महिला मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली, पण चुकीच्या रूममध्ये दार वाजवून दुसऱ्या खोलीत गेली आणि तिथल्या 3 मध्यधुंद तरुणांनी या विवाहितेला आत ओढलं। यानंतर पहाटेपर्यंत तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी वेदांत नगर पोलिसांनी अवघ्या 3 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। घनश्याम राठोड, ऋषिकेश चव्हाण आणि किरण राठोड अशी या आरोपींची नावे आहेत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। आता नेमकं कशा पद्धतीनं या तिन्ही आरोपींवरती पुढची कारवाई होणार आहे? नक्कीच पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केलेला आहे आणि पुढचा तपास केला जातोय। मात्र अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरातील हे हॉटेल आहे। तिथे एक महिला आपल्या मित्राला भेटायसाठी गेली होती आणि त्यानंतर ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर आली आणि चुकून 105 रूमच्या ऐवजी ती 205 मध्ये गेली आणि त्यावेळेस तिथे मद्यप्राशन करत असलेल्या या तिघांनी तिला बळजबरीने रूम मध्ये ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या सगळ्या प्रकरणात या महिलेने तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात शहरात एकच खळबळ उडाली आहे। शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरात हा सगळा प्रकार घडलेला आहे। आता पोलीस या सगळ्या प्रकरणात या आरोपींना न्यायालयात हजर करतील आणि त्यानंतर पुढचा तपास जो आहे तो देखील समोर येईल। मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। खळबळ तर उडवणारी अशीच ही घटना आहे। पुढे कशी कारवाई होती याचे अपडेट आपल्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।